ज्या आई वडिलांसाठी आपली मुलं म्हणजे सर्वस्व असतं, त्या आई वडिलांनाच वाऱ्यावरती सोडून घरातून हाकलून देतात आणि मग नाईलाजाने पैसा असून सगळी संपत्ती असून सुद्धा त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. लोकांच्या लेकरा बाळांना स्वतःची मुलं मानावं लागतं. त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद बघावा लागतो. कधी डोळे मोठे करून सुद्धा माझ्याकडे न बघणारा मुलगा माझा मला आणि माझ्या बायकोला मारहाण करायला लागला. याच्यासारखं वाईट काय असू शकतं? वर्ष झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पैसेच पाठवायचे बंद केले. 2-3 दिवसातून फोन करणारा माझा मुलगा 6-6 महिने फोन करायचा बंद झाला. आई वडील आहेत की नाहीत की गेले याचं काही सुद्धा त्याला पडलेलं नव्हतं. आता मी थकलो होतो, माझी बायको थकलेली होती. मग करायचं काय? मग आम्ही वृद्धाश्रम गाठलं. आज आम्ही वृद्धाश्रमात राहतो. आपलं नाणं खणखणीत असलं पाहिजे बघा. यासाठी संस्कार चांगले करा, पोरांना ताब्यात ठेवा, फ्रीडम नक्की द्या त्यांना, परंतु ते आपले संस्कार विसरले नाही पाहिजेत. आज काय सांगा ना, प्रशासनात हा माणूस नायब तहसीलदार पदावरती काम करतोय आणि 3-4 वर्षांनी तहसीलदार होईल. संपूर्ण तालुका याच्या अंडर येईल, पण स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाही. कमीपणा वाटतो. असला मुलगा पोटी जन्माला घातलाय. ज्या माणसाला आई वडिलांचं महत्व कळत नाही, आई वडिलांनी आपल्याला कुठल्या कष्टातून लहानाचं मोठं केलंय, त्यांच्या कष्टाची जाणीव राहत नाही, मला प्रामुख्याने वाटतं अशा अवलादी असण्यापेक्षा नसलेल्या बरं. काय लाख रुपये कमवत असेल, आज बायकोला 50,000 रुपये पगार असेल, पण ज्या घरामध्ये आई वडील नाहीयेत त्या घरामध्ये सुख नावाची गोष्ट नांदेल का हो?